महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिद्दीने आणि मेहनतीने तयार करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण या ठिकाणी पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका घेऊन आलो. आज आपण मित्रांनो जालना जिल्हा पोलीस भरती 2024 ची जुलै महिन्यामध्ये म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये आज 1 ऑगस्ट आहे. एक दिवस पलटला की महिना पलटला. मागच्याच महिन्यामध्ये जुलै 2024 मध्ये जालना जिल्हा पोलीस भरतीचा जो पेपर झालेला आहे, या जालना जिल्हा पोलीस भरतीचे सामान्यांसंदर्भात आलेले जे प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आणि त्याचं अचूक विश्लेषण मित्रांनो आज आपण बघणार आहे. नेहमीप्रमाणेच मित्रांनो अजूनही मुंबई आणि पुण्याचे ग्राउंड बाकी आहेत, काही जणांचे पेपर सुद्धा बाकी आहेत. तर आजच्या या सेमिनारचा आपल्याला किंवा आजच्या या सेशनचा लेक्चरचा पुण्याचे आणि मुंबईचे ज्यांचे पेपर बाकी आहे त्यांचा अत्यंत फायदा होणार आहे. कारण की मित्रांनो आपण पाठीमागचे ज्या प्रश्नपत्रिका बघितलेल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न आपल्याला रिपीट झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ आयपीसीच्या जागी भारतीय न्याय संहिता आलं या पद्धतीने. बाकीचे बरेच काही प्रश्न आहेत. त्याच्यावर मित्रांनो ज्यांचं म्हणजे तुमचं बाकी असेल किंवा तुमच्या विद्यार्थी मित्र किंवा मैत्रिणींचं ज्यांचं ग्राउंड बाकी असेल त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पुण्याचं आणि मुंबईचं ज्यांचं ग्राउंड बाकी आहे किंवा ज्यांची लेखी बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आजचा आपला पेपर आणि सामान्यांचे प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण ठरणार. किंवा चालू घडामोडीची ज्यांची तयारी झालेली नाहीये तर या लेक्चर मधून त्यांचे चालू घडामोडीचे प्रश्न त्याची सुद्धा तयारी होणार आहे. आणि मी निश्चितपणे तुम्हाला हमी देऊ शकतो की पुणे आणि मुंबईचे जे आपण पेपर देणार आहेत त्या आपल्या यशामध्ये आपल्या निकालामध्ये या सेशनचा सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण वाटा असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला, याचं तर तुम्हाला विश्लेषण आवडलं, उत्तर आवडलं तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर नाही आवडलं तर बिलकुल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू नका, तुम्ही त्यासाठी पूर्णपणे सूट आहे तुम्हाला. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न दवडता आज आपण बघूया जालना जिल्हा पोलीस भरती 2024 चा पेपर. आणि त्याच्यातला पहिला प्रश्न आहे आपल्याला, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? पहिला पर्याय 26 नोव्हेंबर 1949, दुसरा पर्याय 15 ऑगस्ट 1947, तिसरा पर्याय मित्रांनो काही चुकीच्या कारणास्तव येऊ नाही शकला, तिसरा पर्याय 26 जानेवारी 1950 आणि चौथा पर्याय मित्रांनो या ठिकाणी दुसरा एक पर्याय होता किंवा आपण घेऊ शकतो याचे चौथा जो पर्याय होता मित्रांनो या ठिकाणी, तर चौथा पर्याय होता या ठिकाणी आपला बघा 1 मे 1950. काय पर्याय होता? 1 मे 1950. प्रश्न काय आलेला आपल्याला, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? चार पर्याय होते. एक 26 नोव्हेंबर 1949, दोन 15 ऑगस्ट 1947, तिसरं 26 जानेवारी 1950 आणि चौथं 1 मे 1950. चार पर्याय मित्रांनो राज्यघटनेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना याचं अचूक उत्तर माहिती आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना लागू झालेली आहे. यालाच काय साजरा करतो आपण मित्रांनो? प्रजासत्ताक दिवस. काय साजरा करतो आपण? प्रजासत्ताक दिन. ठीक आहे, हा प्रजासत्ताक दिन आहे आणि हा 26 जानेवारी 1950 पासून साजरा करतो. प्रजासत्ताक काय म्हणायचं? भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमधली जी पहिली ओळ आहे, आम्ही भारताचे लोक, आणि खाली काय दिलंय? हे संविधान आम्ही अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मसमर्पित करतो. म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेने हे स्पष्ट केलेले की भारताची सर्वोच्च आणि अंतिम शक्ती कुठली असेल? भारतीय जनता असेल. आणि राज्यघटना कधी लागू झाली? 26 जानेवारी 1950 ला. म्हणून आपण हा दिवस काय साजरा करतो? हा दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, किंवा गणराज्य दिवस म्हणून. दुसरी जी तारीख आहे मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949, ही आपली राज्यघटना स्वीकार करण्याचा दिनांक आहे. कुठला आहे? राज्यघटना स्वीकार करण्याचा दिनांक कुठला आहे? 26 नोव्हेंबर 1949. एक. दुसरा, त्या ठिकाणी 2015 पासून, कधीपासून? 2015 पासून हा दिवस आपण त्या ठिकाणी संविधान दिवस म्हणून साजरा करतो. कुठला दिवस म्हणून साजरा करतो? संविधान दिवस. कधीपासून? 2015 पासून. दुसरा मुद्दा, असा एक प्रश्न येऊ शकतो, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये कोणत्या दिनांकाचा उल्लेख केलेला आहे? तर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये मित्रांनो याच तारखेचा उल्लेख केलेला आहे. कुठल्या? 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला येऊ शकतं 26 जानेवारी 1950, कन्फ्यूज करण्यासाठी येऊ शकतं 15 ऑगस्ट 1947,
आणि त्याचं अचूक उत्तर मात्र काय असणार मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. मूलभूत हक्कावर गदा आल्यास कुठे दाद मागता येते? जे फंडामेंटल राईट आहे त्याचं उल्लंघन झालं तर कुठे दाद मागता येईल? 1 दिवाणी न्यायालयात, 2 सर्वोच्च व उच्च न्यायालयात, 3 फक्त उच्च न्यायालयात की 4 फौजदार न्यायालयात? 4 पर्याय मित्रांनो. दुसरा सुद्धा प्रश्न हा 8 क्रमांकाचा राज्यघटनेच्या विषयीचाच प्रश्न आहे. या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2, मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर आपण कुठे दाद मागू शकतो? सर्वोच्च न्यायालयात. मग हा प्रश्न कशा संदर्भात आहे? एक एक पॉईंट घेऊ आपण. नंबर 1 हा मूलभूत हक्का संदर्भातला प्रश्न आहे. एक मग मूलभूत हक्कानुसार आपण दोन्ही ठिकाणी दाद मागू शकतो, सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आणि उच्च न्यायालयात सुद्धा. सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो कलम 32 नुसार. किती मागू शकतो? कलम 32 नुसार. आणि उच्च न्यायालयात जी दाद मागू शकतो ती कलम 226 नुसार मागू शकतो. किती नुसार? 226 नुसार. आणि मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट 5 प्रकारचे रिट्स काढू शकते. किती? 5. कोणत्या 5 रिट्स आहे? नंबर 1 आहे बंदी प्रत्यक्षीकरण. 1. दुसरा आहे मित्रांनो परमादेश. दुसरं कुठलं आहे? परमादेश. तिसरा आहे प्रतिषेध. तिसरं कुठलं आहे? प्रतिषेध. चौथा आहे उत्प्रेक्षण. चौथं कुठलं आहे? उत्प्रेक्षण. आणि 5वी रिट्स आहे त्या ठिकाणी मित्रांनो अधिकार प्रच्छा. 5वी रिट्स कुठले? अधिकार प्रच्छा. ठीक आहे. अशा 5 रिट्स कोण काढू शकतो? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची काय, की आपण मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जी दाद मागतो कलम 32 नुसार, तो सुद्धा एक फंडामेंटल राईट आहे. 6व्या क्रमांकाचा. तर कुठला अधिकार आहे? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. कुठला अधिकार आहे? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे तो. किती नंबरचा? कलम 32 नुसारचा. लक्षात आहे 32 नुसार कुठे जाऊ शकतो? सुप्रीम कोर्टात. 226 नुसार कुठे जाऊ शकतो? हायकोर्टात. पण हायकोर्ट मध्ये जाण्याचा मूलभूत अधिकार आहे का? नाही. कारण की मूलभूत अधिकार किती ते किती मध्ये आपले फक्त 12 ते 35 दरम्यानच आहे. आणि 12 ते 35 मध्ये 226 येत नाही. ठीक आहे. तर अचूक उत्तर आहे उत्तर क्रमांक 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास ते पद कोण तात्पुरते सांभाळते? राज्यपालचं पद जर रिकामं झालं तर त्याच्या जागी कोण सांभाळतं असा प्रश्न आहे. 1 विधानसभा अध्यक्ष, 2 उपराज्यपाल, 3 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि 4 उपसभापती. 4 पर्याय दिला मित्रांनो. तिसरा सुद्धा प्रश्न आपला राज्यघटनेच्या संदर्भातला. बघा राज्यघटना विषय पोलीस भरतीसाठी किती महत्वाचा आहे या संदर्भातले प्रश्न सुद्धा विचारलेले. ठीक आहे. मग 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. जर एखाद्या राज्याचा राज्यपाल त्याचा मृत्यू झाला, त्याने राजीनामा दिला किंवा तर पदावरून दूर केलं आणि काही काळ असतो किंवा काही काळ राज्यपाल पद भरलंच गेलं नाही, मग राज्यपाल पदाची जबाबदारीमध्ये खंड पडू नये म्हणून भारताचा राष्ट्रपती काही काळासाठी त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला राज्यपालाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ओके. उदाहरणार्थ भारतामध्ये राष्ट्रपती नसेल तर कोण असू शकतो? उपराष्ट्रपती काम करेल. उपराष्ट्रपती नसताना कोण असतो? सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश. कोण असतो? सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश. तसं कोण असेल? उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. आणि सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश पण जर नसेल तर कोण असतो? वरिष्ठ न्यायाधीश. कोणाची जबाबदारी सांभाळतो? राष्ट्रपती पदाची. तसंच राज्यपाल पदाची जबाबदारी कोण सांभाळेल? उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. आणि तर तो नसेल तर मग त्याच हायकोर्टचा वरिष्ठ न्यायाधीश. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे 3 नवीन फौजदारी हाय कायदे कोणते ते माहित असणं गरजेचं. ते पण बघू पण पहिले पर्याय बघू. नंबर 1 चा पर्याय मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे 1 जानेवारी 2023 ला, दुसरा मार्च 2023 ला, 3 मे 2023 ला आणि 4 डिसेंबर 2023 ला. नवीन फौजदारी कायद्याला राष्ट्रपतींनी कधी मंजूर दिली ते विचारलेले. हा प्रश्न वारंवार रिपीट झालाय. तर तो कसा झाला ते पण पुढे बघू. तर मित्रांनो 3 ज्या फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली ते कुठले कायदे? तर त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डिसेंबर 2023. मग 3 फौजदारी कायदे कुठले? नंबर 1 आहे आपला भारतीय न्याय संहिता.
पहिला कायदा कुठला आहे? भारतीय न्याय संहिता 1. दुसरा आहे नागरिक सुरक्षा संहिता. आणि तिसरा कायदा मित्रांनो भारतीय साक्ष अधिनियम. भारतीय साक्ष अधिनियम. ठीक आहे, हे 3 कायदे. भारतीय न्याय संहिता याच्या जागी पूर्वी काय होतं? आयपीसी, इंडियन पिनल कोड. आता ते रद्द झालं आणि काय आलं? भारतीय न्याय संहिता 1. नागरिक सुरक्षा संहिता याच्या जागी पहिले काय होतं? सीआरपीसी, त्याला म्हणतात क्रिमिनल प्रोसिजर कोड, फौजदारी प्रक्रिया संहिता. आणि भारतीय साक्ष अधिनियम याच्या जागी काय होतं? भारतीय पुरावा कायदा होता. काय होता? भारतीय पुरावा कायदा. आणि त्याच्या जागी आता हे 3 कायदे आलेले आहेत. आणि या कायद्यांची अंमलबजावणी कधी झाली? आत्ताच मागच्या महिन्यात झाली, 1 महिन्यापूर्वी, 1 जुलै 2024 पासून. या कायद्यांची अंमलबजावणी कधी झाली? तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून झालेली आहे. ठीक आहे, मग प्रश्नाचं उत्तर काय? डिसेंबर 2023 मध्ये राष्ट्रपतींनी या 3 कायद्यांना मंजुरी दिली. कायदे लागू झाले 1 जुलै 2024 पासून. कोणते कायदे लागू झाले? तर भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. आता जो प्रश्न होता तोच रिपीट आहे, पुढचा घेऊया. निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो? काय प्रश्न आहे? निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो? लोकसभेचा असेल, विधानसभेचा असेल, हे निवडणूक प्रचार कधी थांबवले जातात, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. आपण निवडणूक प्रचार कधी थांबवला जातात याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. बरोबर आहे, याचं उत्तर देऊया आपण मित्रांनो. बघा, 1 मतदानाच्या 72 तास अगोदर, 2 मतदानाच्या 36 तास अगोदर, 3 मतदानाच्या 8 तास अगोदर आणि 4 मतदानाच्या 48 तास अगोदर. 4 पर्याय दिले. 4 पर्यायापैकी अचूक उत्तर शोधायचंय. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4. निवडणूक प्रचार कधी थांबवला जातो? लोकसभेचा, विधानसभेचा, निवडणुकीचा मतदानाच्या 48 तास अगोदर. आलं लक्षामध्ये? आता याचं विश्लेषण बघूया. 48 तास अगोदर म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा 5 ऑगस्टला मतदान होणार आहे. कधी मतदान होणार आहे? 5 ऑगस्टला. किती वाजता मतदान सुरू होणार आहे? सकाळी 7 ला सुरू होणार मतदान. किती वाजता सुरू होणार आहे? सकाळी 7 ला. मग निवडणुकीचा प्रचार कधी थांबवायचा? तर निवडणुकीचा प्रचार थांबवायचा मित्रांनो बघा, त्या ठिकाणी 3 ऑगस्टला प्रचार थांबवायचा. कधी थांबवायचा? 3 ऑगस्टला प्रचार थांबवायचा. आलं लक्षामध्ये? 2 दिवस अगोदर 48 तास अगोदर प्रचार थांबवायचा आहे, मतदानाच्या 48 तास अगोदर. ठीक आहे, आणि सध्या निवडणुकीचा विचार केला तर जे आपलं भारतीय निवडणूक आयोग आहे त्याचे अध्यक्ष सध्या कोण आहे? राजीव कुमार. कोण अध्यक्ष आहे? राजीव कुमार. कशाचे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे, भारतीय निवडणूक आयोगाचे. परंतु महाराष्ट्राचे जर विचारलं राज्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत, त्याचं उत्तर असेल मित्रांनो UPS मदान. त्याचं उत्तर काय असेल? UPS मदान हे सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि देशाचे कोण आहे? राजीव कुमार. आणि देशाचा मतदार दिवस कुठला आहे? तर भारतीय मतदार दिवस आहे मित्रांनो 25 जानेवारी. मतदार दिवस कुठला आपला? 25 जानेवारी, मतदार दिन. ठीक आहे, परंतु राज्याचा पण वेगळा मतदार दिन आहे. महाराष्ट्र राज्याचा मतदार जो दिवस आहे, राज्य मतदार दिवस, हा आहे 5 जुलै. काय दिवस आहे? 5 जुलै. आणि तो 2017 पासून साजरा करायला सुरुवात झाली. कधीपासून? 2017 पासून. ठीक आहे, राष्ट्रीय विचार 25 जानेवारी, राज्याचा विचार 5 जुलै. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. NRC म्हणजेच काय? NRC म्हणजे टिंबटिंब होय. 1 नेशन रोड कॉर्पोरेशन, 2 न्यू रजिस्टर ऑफ सिटीजन, 3 नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप आणि 4 यापैकी नाही. 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर आपण निवडायचंय की अचूक उत्तर कुठलं या पर्यायाचं. ठीक आहे, तर 4 पर्याय दिले तर कुठला अचूक पर्याय असू शकतं? जे 4 पर्याय दिले ना आपल्याला, त्या 4 पर्यायापैकी उत्तर कुठलं असू शकतं? नेशन रोड कॉर्पोरेशन, न्यू रजिस्टर ऑफ सिटीजन या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय? नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप हे NRC आहे. ठीक आहे, NRC म्हणजेच काय? नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप. ते NRC म्हणजे काय हो? तर बघा, भारतीय राज्यघटनेचा भाग क्रमांक 2
भारतीय राज्यघटनेचा भाग क्रमांक 2 कशा संदर्भात आहे? तर सिटिझनशिप संदर्भात. कशा संदर्भात आहे? नागरिकता संदर्भात आहे. मग नागरिकता संदर्भात भारताचा कुठला कायदा आहे? तर कायदा आहे भारतीय नागरिकता कायदा. भारतीय नागरिकता कायदा 1955. कधीचा कायदा आहे? 1955. भारतीय नागरिक कायदा 1955 या कायद्यानुसार 2003-4 मध्ये याच्यामध्ये बदल करण्यात आला. कधी बदल करण्यात आला? 2003 ते 4 दरम्यान. आणि एक नवीन कॉन्सेप्ट आणली, तीच म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप. काय आणलेले? नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप म्हणजे एनआरसी. याचा उद्देश काय? तर याचा उद्देश आहे मित्रांनो, भारतामध्ये राहणारे जे नागरिक आहे त्यांना कागदपत्राद्वारे कायदेशीर दर्जा प्रदान करणे, म्हणजे भारताचे ते ऑफिशियल नागरिक आहे म्हणून. आणि भारतामध्ये जे बेकायदेशीर घुसणारे जे नागरिक आहे, जसं बांगलादेशी लोक बेकायदेशीरित्या भारतामध्ये राहत आहे, त्यांना हुसकावून भारतातून काढून टाकण्यासाठी आणि त्यांना आयडेंटिफाईड करण्यासाठी काय आपल्याकडे एनआरसी आहे. काय? एनआरसी. आणि एनआरसी कायदा संपूर्ण भारतीय राज्यात, सॉरी, संपूर्ण भारत देशात फक्त आणि फक्त आसाम राज्यात लागू आहे. लक्षामध्ये तो सुद्धा वादग्रस्त ठरलेला आहे. एनआरसी कायदा फक्त भारतात कुठे लागू आहे? फक्त आसाम राज्यात लागू आहे. आणि भारतीय प्रवासी दिन असं जर विचारलं तर प्रवासी दिन कुठला आहे मित्रांनो? आपलं 9 जानेवारी हा आपला भारतीय प्रवासी दिन आहे. 9 जानेवारी काय आपला भारतीय प्रवासी दिन? 1915 ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. या घटनेला 2015 मध्ये 100 वर्ष झाले. त्याच्यामुळे 2015 पासून 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिवस म्हणून मनवला जातो. आणि भारतीय नागरिक सुरक्षा दिवस कुठला आहे असं जर विचारलं तर सांगायचं 6 डिसेंबर. काय सांगायचं? 6 डिसेंबर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. महाराष्ट्राचे राज्य फूल कुठले? जारूळ. महाराष्ट्राचे राज्य फूल जारूळ म्हणजेच मोठा बोंडारा म्हणजे तामन हे कोणत्या रंगाचे फूल आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं राज्य फूल कुठले? तामन आहे, मोठा बोंडारा आहे, जारूळ आहे. आता हे सगळ्यांना माहिती आहे, मात्र याच्यामध्ये सुद्धा डिटेल विचारलं की कलर कुठला आहे, कुठल्या रंगाचा आहे ते विचारलं. एक पिवळा आहे, 2 पांढरा आहे, 3 जांभळा आहे की 4 निळा आहे. 4 पर्याय दिले मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तो जांभळा आहे. कुठला आहे तो? जांभळा. ठीक आहे. मग आता हेच राज्य फूल का ठरलं याच्या पाठीमागे सुद्धा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे की का बरं महाराष्ट्राचं राज्य फुल जारूळ ठरलेलं आहे. त्याचं कारण असं मित्रांनो, हे जे जारूळ जे फूल आहे हे जारूळ फूल एका वर्षामध्ये सर्वसाधारणपणे मेच्या सुरुवातीला उगवून पावतं. म्हणजे कधी? 1 मेला. जारूळ जे फुल आहे ज्या ठिकाणी फुलतं, या फुलण्याचा जो हंगाम आहे, जो मोसम आहे, तो मेच्या सुरुवातीचा 1 मेचा आहे. आणि महाराष्ट्र राज्याचा सुद्धा स्थापना दिवस 1च मे आहे. म्हणून हेच जारूळ, तामन किंवा मोठा बोंडारा महाराष्ट्र राज्याचा राज्य फुल ठरवण्यात आलेलं आहे. आलं लक्षामध्ये? कारण काय? 1 मे हा राज्य महाराष्ट्र दिवस आहे आणि याच तारखेला हा फुल फुलण्याचा काळ आहे म्हणून. ठीक आहे. आता महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कुठला आहे? शेकरू आहे. महाराष्ट्र राज्याचं राज्य फळ कुठलं आहे? आंबा आहे. आलं लक्षामध्ये? महाराष्ट्र राज्याचं राज्य पक्षी कुठलं आहे? तर हरियाल आहे, कबूतर आहे. या सुद्धा गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. प्राणी शेकरू म्हणजे खार, पक्षी म्हणजे हरियाल, हिरवं कबूतर. ठीक आहे. आणि राज्यफळ म्हणजे आंबा. ठीक आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 14वा प्रश्न आहे, नगर परिषदेचे प्रशासन टिंब चालवतात. नगर परिषदेचे प्रशासन टिंब चालवतात. 1 गटविकास अधिकारी, 2 मुख्याधिकारी, 3 मुख्य कार्यकारी अधिकारी की 4 पोलीस उपनिरीक्षक PSI. 4 पर्याय दिले मित्रांनो. नगर परिषदचे प्रशासन कोण चालतात? 4 पैकी 4 नंबर तर 100% येणार नाही. उरले 3. हे 3 पैकी कुठला मित्रांनो? तर पर्याय क्रमांक आपल्या त्या ठिकाणी 2. पर्याय क्रमांक किती? 2. नगर परिषदचं प्रशासन कोण बघतात? मुख्याधिकारी. कोण बघतात? मुख्याधिकारी. लक्षामध्ये आपल्याला माहिती आहे तालुका स्तरावर 2 संस्था असतात पंचायत राजच्या. एक असते नगरपंचायत आणि दुसरी असते नगर परिषद. नगरपंचायत कशासाठी असते? ग्रामीण क्षेत्रातून शहरी क्षेत्रामध्ये ज्याचं स्थलांतर होत आहे तो भाग धड शहरी पण नाही, धड ग्रामीण नाही, त्याच्यासाठी नगरपंचायत. आणि जो भाग शहरी झालेला आहे तालुका स्तरावर त्याच्यासाठी काय? नगर परिषद. आणि या नगर परिषदचा प्रशासक अधिकारी कोण असतो? मुख्याधिकारी. कोण असतो? मुख्याधिकारी. याची निवड कोण करतं? MPSC. हा क्लास 1 दर्जाचा ऑफिसर आहे. कुठला? क्लास 1.
म्हणजे याची निवड कुठे होते? राज्यसेवेतून निवड होते. कुठे? राज्यसेवेतून. आणि याची नियुक्ती कोण करणार आहे? राज्य शासन. कोणाची करणार नियुक्ती? राज्य शासन. ठीक आहे. नगर परिषदेचे प्रशासन कोण चालतात मग? मुख्याधिकारी. त्यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी. त्याची निवड होणारी एमपीएससी मार्फत. तो क्लास 1 दर्जाचा ऑफिसर आहे, राज्यसेवेतील आहे आणि त्याची नियुक्ती कोण करणार आहे? राज्य शासन. जर असा प्रश्न आला की राज्य शासन आणि नगर परिषद यांना जोडणारा दुवा कुठला आहे, तर उत्तर सुद्धा काय असेल? मुख्याधिकारी. नगर परिषद आणि राज्य शासनात जोडणारा दुवा कुठला आहे? मुख्याधिकारी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात झाली होती? म्हणजे स्थापन झाली होती. भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली? 4 पर्याय. 1 मुंबई, 2 नागपूर, 3 मद्रास किंवा चेन्नई आणि 4 पाटणा. 4 ऑप्शन दिले मित्रांनो. हा प्रश्न पंचायत राज संदर्भात आहे, स्थानिक स्वराज्याच्या संदर्भात आहे. 4 पर्यायापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारताची पहिली जी महानगरपालिका आहे कुठे स्थापन झाली? मद्रासमध्ये. कुठे स्थापन झाली? त्या काळाचं मद्रास, आताचं चेन्नई. मग आपल्याला माहिती आहे मद्रास आणि चेन्नई कुठे येतात? तमिळनाडू राज्याची काय राजधानी. ही काय? तमिळनाडू राज्याची राजधानी. एक इथं स्थापना कधी झाली त्याची? इथं जी स्थापना झालेली 1688 ला स्थापना झाली. भारतातली पहिली मनपा कुठली आहे? मद्रास. जगातली पहिली मनपा लंडन. जगातली पहिली मनपा लंडन आणि जगातली दुसऱ्या क्रमांकाची मनपा म्हणजे मद्रास. जगातली कुठली? दुसरी मद्रास. याची स्थापना कधी झाली? 1688 ला. कधी झाली? 1688 ला पहिली. दुसरी जी मनपा आहे भारतातली ही कलकत्ता मित्रांनो. दुसरी मनपा कुठली? कलकत्ता. याची स्थापना 1848 ला झाली. कधी? 1848 ला. आणि तिसरी मनपा मित्रांनो मुंबई. मुंबईची स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी 1888 ला. मुंबई मनपाची स्थापना कधी झाली? 1888 ला. आणि स्वातंत्र्याच्या वेळेस 1947 च्या वेळेस भारतामध्ये फक्त 4च मनपा होता. भारतात किती होत्या? 4. एक होती त्या ठिकाणी मद्रास म्हणजे चेन्नई, दुसरी होती कलकत्ता, तिसरी होती मुंबई आणि चौथी होती त्रिवेंद्रम. किती मनपा होत्या? 4 स्वातंत्र्याच्या वेळेस. ठीक आहे. तर पहिली महापालिका कुठली? चेन्नई महापालिका 1688 ची स्थापना. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे? महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीदवाक्य काय? अत्यंत सोपा प्रश्न आहे. म्हणून सांगत असतो मित्रांनो, जे आपलं सेशन सुरू आहे, जे आपण झालेल्या प्रश्नपत्रिकाच्या पोलीस भरतीच्या सामान्यांचं जे उत्तर बघतोय, अचूक विश्लेषण बघतोय, ते तुम्ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक बघा, लक्ष देऊन ऐका, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. कारण की तुमचं याच्यामध्ये रिव्हिजन होतंय आणि तुमचा मुंबईचा, पुण्याचा पोलीस भरतीचा पेपर बाकी मला चांगलं माहिती आहे. त्याचा सुद्धा तुम्हाला खूप 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 फायदा होणार आहे. ठीक आहे. तर म्हणून मित्रांनो सेशन कृपया करून काळजीपूर्वक ऐका. महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे? 1 जय महाराष्ट्र, 2 जय हिंद, 3 सज्जनांचे रक्षण आणि 4 सदरक्षण आहे खलनिगराने. सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 4 सदरक्षण आहे खलनिगराने. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश. याचा अर्थ काय? सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचा जो रेझिडेंस आहे, जो स्थापना दिवस आहे तो किती आहे? 2 जानेवारी. तो दिवस काय? 2 जानेवारी. एक महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस कुठला? 2 जानेवारी. महाराष्ट्र राज्याचं मासिक कुठलं आहे? पोलीस प्रशासनाचं मासिक कुठलं आपलं? तर पोलीस प्रशासनाचं महाराष्ट्र राज्याचं मासिक आहे बघा दक्षता. कुठलं मासिक आहे? दक्षता. सध्या पोलीस महासंचालक कोण आहे? ते आहे सध्या महासंचालक बघा. महासंचालक आहे सध्या रश्मी शुक्ला. महासंचालक सध्या कोण आहे? रश्मी शुक्ला या सध्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत. कोण आहे? रश्मी शुक्ला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. राष्ट्रीय स्तरावरील एनएसजी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. राष्ट्रीय स्तरावरील एनएसजीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? राष्ट्रीय स्तरावरील एनएसजीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? 1 एसआरपीएफ, 2 फोर्स 1, 3 MIA आणि 4 SPG. बघा मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला जे काही प्रश्नपत्रिका आपण झालेले जे व्हिडिओ टाकलेले ते तुम्ही पाठीमागचे सुद्धा बघा. जसं की त्या ठिकाणी जळगावचा टाकलेला, आपण धुळेचा टाकलेला आहे, अमरावतीचा टाकलेला आहे.
तर त्याच्यामध्ये आलेले प्रश्न सामान्यांचे आणि आपण जे जालन्याचे बघतो त्याच्यात आले प्रश्न, बरेच प्रश्न सारखे. त्याच्यामुळे पुण्याचे, मुंबईचे ज्यांचे पेपर बाकी त्यांना सुद्धा या सेशनचा, लेक्चरचा खूप फायदा होणार, मी वारंवार सांगतो. ठीक आहे. तुम्ही जर हे व्हिडिओ बघितले तर खूप फायदा होईल तुम्हाला, तुमच्या मित्रांना सुद्धा फायदा होईल. म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा फायदा होईल. ठीक आहे. हा प्रश्न यापूर्वी सुद्धा येऊन गेला, हा प्रश्न सुद्धा आलेला आहे. तर NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कुठलं आहे? एक SRPF, 2 फोर्स 1, 3 MI आणि 4 SPG. तर या प्रश्नाचा मित्रांनो अचूक पर्याय क्रमांक 2 फोर्स 1. काय उत्तर आहे? फोर्स 1. ठीक आहे. फोर्स 1 काय बघा, हे मुंबई पोलीस विभाग, मुंबई जे पोलीस आहे, मुंबई पोलीस खात्याचे एक विशेष पथक आहे. एक विशेष पथक आहे जे दहशतवाद विरुद्ध काम करतं. कोणाविरुद्ध? दहशतवाद विरुद्ध काम करतं. कोणाविरुद्ध? दहशतवाद विरुद्ध काम करतं. ठीक आहे. याची स्थापना होण्याचा सुद्धा एक त्याला बॅकग्राऊंड आहे. 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईच्या ताज हॉटेलवर अजमल कसाब आणि त्यांच्या अतिरेक्याने अटक केला. याच्यामुळे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये जी कमतरता उघडकीस आल्या, त्याच्यामुळे अनेक अधिकारी, नागरिक मृत्युमुखी पडले आणि कालांतराने याचा त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा त्रुटी दूर करण्यासाठी एक नवीन विभाग स्थापन करण्यात आला, म्हणतात फोर्स 1. त्याला काय म्हणतात? फोर्स 1. आणि या फोर्स 1 ची स्थापना मित्रांनो 2010 मध्ये झाली. फोर्स 1 ची स्थापना कधी झाली? 2010 मध्ये. त्याचं मुख्यालय कुठे? मुंबईला आहे. आणि सध्या फोर्स 1 चे जे प्रमुख आहेत, फोर्स 1 चे प्रमुख आहेत, त्यांचं पद आहे ADGP. कोण आहे? ADGP, असिस्टंट डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ पोलीस, म्हणजे सहाय्यक, सॉरी त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी ADGP म्हणजे काय? अतिरिक्त पोलीस महासंचालक. या फोर्स 1 चे प्रमुख कोण आहे? तर ते मित्रांनो श्रीकृष्ण प्रकाश. फोर्स 1 चे प्रमुख कोण आहे? श्रीकृष्ण प्रकाश आहे. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? तर फोर्स 1 हे NSGच्या धर्तीवर स्थापन केलेले मुंबई पोलीसचं दहशतवाद विरुद्ध काम करणारं विशेष पथक आहे. 2010 ची स्थापना आहे. मुंबईला त्याचं मुख्यालय आहे. त्याचे प्रमुख सध्या श्रीकृष्ण प्रकाश आहेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? आता महाराष्ट्राच्या भूगोलावर आलेला प्रश्न आहे. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? एक गंगा नदीवर आहे, 2 पूर्णा नदीवर आहे, 3 पैनगंगा नदीवर आहे आणि 4 गोदावरी नदीवर आहे. 4 पर्याय मित्रांनो. महाराष्ट्राचा भूगोल जे विद्यार्थी वाचतात, अभ्यासतात, लक्षात ठेवतात त्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर देता येईल. या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 4. गंगापूर प्रकल्प कुठे मित्रांनो? गोदावरी नदीवरती. गंगापूर प्रकल्प कुठल्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये. कुठे? नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि गंगापूर प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय? हे भारतातील पहिले मातीचे धरण आहे. हे काय? भारतातील पहिले मातीचे धरण आहे. कुठले धरण आहे? गंगापूर प्रकल्प. काय लक्षात आहे? मोठा प्रकल्प आहे हा, नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवरती आहे आणि त्या मातीचा महाराष्ट्रात किंवा भारतातला पहिला प्रकल्प समजला. ठीक आहे. चला पुढचा घेऊया प्रश्न आपण. महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कुठला? आता सर्वात पूर्वेकडील जिल्हा माहित असण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा आपल्याला वाचणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या नकाशाचे भौगोलिक जिल्ह्याचा त्या ठिकाणी वैशिष्ट्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कुठला आहे असा प्रश्न आहे. 1 आहे नागपूर, 2 आहे गडचिरोली, 3 आहे अमरावती आणि 4 आहे अकोला. 4 पर्याय दिले मित्रांनो. या प्रश्नाचा सुद्धा अचूक पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. गडचिरोली हा महाराष्ट्रातला सर्वात पूर्वेकडचा जिल्हा. इथं आपला गडचिरोली, इथं वरती गोंदिया आहे, मात्र गडचिरोलीची सीमा थोडी जास्त आहे. ठीक आहे. म्हणून महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कुठला आहे? गडचिरोली. कुठला आहे? गडचिरोली. आलं लक्षात. जर असा प्रश्न आला असता भारतातील सर्वात पूर्वेकडील जर राज्य विचारलं असतं तुम्हाला, राज्यात, त्याचं उत्तर काय सांगत असतं आपण? अरुणाचल प्रदेश. काय सांगत असतं? अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. इथं जिल्हा विचारलेलं काय? महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा. जिल्हा कुठला आहे महाराष्ट्राचा? गडचिरोली. पण जर देशातलं राज्य विचारलं असतं सर्वात पूर्वेकडचं, तर उत्तर काय असतं आपल्या मित्रांनो? अरुणाचल प्रदेश. काय असतं? अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? 1 वाघूर नदीकाठी आहे, 2 पूर्णा नदीकाठी आहे, 3 दुधना नदीकाठी आहे की 4 शिवना नदीकाठी? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. या 4 ऑप्शन पैकी आपल्याला अचूक उत्तर
द्यायचंय या प्रश्नाचं, जेणेकरून आपल्याला सांगता येईल. या प्रश्नाचा अचूक पर्याय काय असू शकतं? हे 4 दिल्यापैकी जे छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी ते सांगू शकतात, कारण की अजिंठा लेणी कुठे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे म्हणून. ठीक आहे. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचा अचूक पर्याय काय? अचूक पर्याय वाघूर. काय पर्याय? वाघूर. वाघूर या ठिकाणी कुठली नदी आहे? तर अजिंठा लेणी वाघूर नदीच्या काठी. कुठली नदी? वाघूर. ठीक आहे. मग हे अजिंठा लेणी कुठे येते हो? हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. कुठे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. अजिंठा लेणी कोणी बांधलेली आहे? तर अजिंठा लेणी वाकाटक राज्यांनी बांधलेली आहे. कोणी बांधलेली आहे? वाकाटक साम्राज्याने बांधलेली आहे. एक. कधी बांधलेली होती? इसवी सन पूर्व 200 ते 420 च्या दरम्यान बांधलेली. म्हणजे अजिंठ्याची लेणी बांधण्यासाठी जवळपास 600 वर्षाचा काळ लागला. किती? 600. बांधली कोणी? वाकाटक साम्राज्याने. अजिंठा लेणीमध्ये टोटल किती गुफा आहे मित्रांनो? तर 32 गुफा आहे. किती आहे? 32. सर्वात मोठी गुफा कुठली? तर 26 क्रमांकाची गुफा आहे. सर्वात मोठी कुठली? 26. आणि अजिंठा गुफा कुठल्या आहे? तर या बौद्ध संदर्भात आहे. बौद्धांच्या मूर्त्या आहे. गौतम बुद्धाची मूर्ती आहे. त्यांच्या जातक कथा आहे. त्यांच्या जन्माची कहाणी आहे. त्याच्या संदर्भातली अजिंठा लेणी आहे. आणि 1983 ला, कधी? 1983 ला याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. कशाला? अजिंठा लेणीला. ठीक आहे. काय बघितलं? अजिंठा लेणी वाघूर नदीच्या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाकाटक साम्राज्यामध्ये बांधल्या गेलेली आहे. टोटल 32 तिथे लेणी आहे. सर्वात मोठी 26 नंबरची लेणी आहे. बौद्धांच्या मूर्त्या तिथे, महात्मा गौतम बुद्धांच्या. आणि 1983 ला या लेणीला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. चला बघा मित्रांनो, 21 नंबरचा प्रश्न आहे. टिंब नदी जालना शहरातून वाहते. कोणती नदी जालना शहरातून वाहते हे विचारले. बघा, पेपर कुठला आहे? जालनाचा. मग जालनाचा पेपर असला तर जालना संदर्भात प्रश्न येणारच आहे. आता कुठला प्रश्न आलाय? नदी चाललाय. काय विचारलं? टिंब नदी जालना शहरातून वाहते. 4 पर्याय दिले. 1 दुधना नदी, 2 पूर्णा नदी, 3 गोदावरी नदी आणि 4 कुंडलिका नदी. मग जालना जिल्ह्याचे जे आपले विद्यार्थी मित्र आहे, जे पोलीस भरतीची तयारी करतात, त्यांना तर उत्तर माहितच पाहिजे. तर जालना जिल्ह्यातून वाहणारी मित्रांनो नदी आपली 4 क्रमांकाची कुंडलिका नदी. कुठली नदी आहे? कुंडलिका नदी ही जालना जिल्ह्यातून वाहत असते. ठीक आहे. आता जालना जिल्ह्याचं थोडं वैशिष्ट्य बघू. जालना जिल्ह्यामध्ये मित्रांनो टोटल किती तालुके? 8 तालुके. जालना जिल्हा तालुके किती? 8. जालना जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जालना जिल्हा मित्रांनो स्टील उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? स्टील उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आणि जालना जिल्ह्याचे जर सध्याचे खासदार कुठले आहे? तर नवीन निवडून आलेले डॉक्टर कल्याण काळे. डॉक्टर कल्याण काळे हे काँग्रेस पक्षाचे, आणि ते काय मित्रांनो या ठिकाणी नव्याने जालना जिल्ह्याचे खासदार म्हणून जिंकून आलेले आहे, निवडून आलेले आहेत. ठीक आहे. कुठली नदी वाहते? कुंडलिका नदी. किती तालुके? 8 तालुके. कुठल्या उत्पादनासाठी, उद्योगासाठी प्रसिद्ध आहे भारतामध्ये जालना जिल्हा? तर स्टील उत्पादनासाठी. आणि सध्याचे नवनिर्वाचित खासदार कुठले? डॉक्टर कल्याण काळे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? लक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? 1 शांतीघाट, 2 राजघाट, 3 चैत्यभूमी का 4 शांतीवन. 4 पर्याय दिले मित्रांनो. सर्व मित्रांना या प्रश्नाचं उत्तर हमखास माहित पाहिजे. हा सोपा प्रश्न आहे, बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या ठिकाणी समाधी स्थळाचं नाव काय? चैत्यभूमी आहे. चैत्यभूमी कुठे येते? चैत्यभूमी मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये कुठे आहे हो? दादरमध्ये आहे. कुठे? दादरमध्ये आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातलं एक प्रसिद्ध अजून ठिकाण कुठलं आहे? ते आहे दीक्षाभूमी. कुठला आहे? दीक्षाभूमी. दीक्षाभूमी कुठे? नागपूरमध्ये. कुठे? नागपूरमध्ये. पण दीक्षाभूमी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर त्या ठिकाणी ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे ही जी भूमी आहे नागपूरमधली, ते ठिकाण दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. अमृतानुभव ग्रंथ कोणी लिहिला? अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिलाय? 1 संत तुकारामांनी लिहिलाय, 2 संत ज्ञानेश्वरांनी लिहिलाय, की 3 मोरोपंतांनी लिहिलाय, की 4 संत एकनाथांनी लिहिलाय. आता हा संत साहित्य संदर्भातला
संतांसंदर्भात आलेला प्रश्न आहे. तर मित्रांनो 4 पर्याय दिले, या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2. संत ज्ञानेश्वर यांनी काय केलेले तर अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे. कुठला? अमृत अनुभव. ठीक आहे. अजून त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला मित्रांनो? भावार्थ दीपिका. अजून त्यांचं कुठलं महत्वाचं साहित्य आहे? भावार्थ दीपिका. अजून त्यांनी काय लिहिले? ज्ञानेश्वरी. त्यांनी काय लिहिले? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर कुठे लिहिले त्यांनी? अहमदनगर जिल्ह्यातील नेवास या ठिकाणी लिहिले. कुठे? अहमदनगर जिल्ह्यातील नेवास या ठिकाणी. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे? तर संत ज्ञानेश्वरांचा जन्म हा आपेगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथला त्यांचा जन्म आहे. कोणाचा? संत ज्ञानेश्वरांचा. त्यांची समाधी कुठे आहे? संत ज्ञानेश्वरांची समाधी विचारली तर सांगायचं काय? त्या ठिकाणी आळंदीला त्यांची समाधी. कुठे समाधी? आळंदीला. आलं लक्षामध्ये? तर अमृत अनुभव ग्रंथ कोणी लिहिलाय? संत ज्ञानेश्वरांनी. जन्मस्थळ त्यांचं आपेगाव पैठण आणि त्यांचं समाधी स्थळ आहे आळंदी, पुणे जिल्ह्यात. अजून त्यांचं साहित्य कुठले? भावार्थ दीपिका आणि काय? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी त्यांनी कुठे लिहिली? तर ज्ञानेश्वरी लिहिली मित्रांनो त्यांनी नेवास येथे लिहिली. ठीक आहे. आणि त्यांचे जे गुरु आहे, त्यांचे गुरु आहे त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ आहे. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. पिकासो हे एक प्रसिद्ध टिंबटिंब होते. पिकासो एक व्यक्ती आहे, प्रसिद्ध व्यक्ती आहे. ती कुठल्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे ते विचारले. एक चित्रकार होते, 2 कवी होते, 3 लेखक होते, की 4 गायक होते. 4 पर्याय दिले मित्रांनो. पिकासो कोण होते? तर पिकासो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पिकासो चित्रकार होते. कोण होते? चित्रकार. पिकासो काय मित्रांनो? त्यांचं पूर्ण नाव आहे पाब्लो पिकासो. त्यांचं नाव काय पूर्ण? पाब्लो पिकासो. ते स्पेनचे होते. ठीक आहे. नंतर त्यांचं जीवन त्यांनी फ्रान्समध्ये व्यतीत केलं. तर पिकासो हे कोण? चित्रकार. अजून असं एक अशी प्रसिद्ध चित्रकार आहे ज्यांचं नाव काय मित्रांनो? लिओनार्दो द विन्सी. लिओनार्दो द विन्सी. लक्षामध्ये त्यांचं प्रसिद्ध कुठलं चित्र बघा? मोनालिसा. त्यांचं प्रसिद्ध चित्र कुठलं आहे? मोनालिसा. एक महिला नाही का अशी उभी राहिलेली, हसताना तिची मुद्रा आहे, भावमुद्रा आहे. तर ते जे चित्र काढलेले ते मोनालिसाचं चित्र आहे. ते लिओनार्दो द विन्सी यांनी चित्र काढलेले. ठीक आहे. आणि भारतीय प्रसिद्ध चित्रकार जे आहेत त्याच्यामध्ये बरेच काही, मात्र त्याच्यामध्ये अजून एक प्रसिद्ध नाव आहे एम एफ हुसेन. एम एफ हुसेन हे प्रसिद्ध भारतीय चित्रकार होऊन गेलेले आहेत. आलं लक्षामध्ये? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपला 25 नंबरचा प्रश्न आहे. फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची भाषा आहे? फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या प्रदेशाची भाषा आहे? 1 गोव्याची आहे, 2 पुद्दुचेरीची, 3 लडाखची की 4 लक्षद्वीपची. आता फ्रेंच भाषा फ्रान्स देशाची, पण भारतातल्या कुठल्या प्रदेशाची ऑफिशियल लँग्वेज आहे ते विचारलं. याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी हिस्ट्री माहित असणं गरजेचं आहे. तर 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 पद्दुचेरीची. फ्रेंच भाषा कोणाच्या देखील भाषा आहे? पद्दुचेरीची. 1. मग कशामुळे? तर मद्रासचा जो परिसर होता त्याच्यामध्ये 4 विषय दिले होते. कारिकल, माहे, यानम आणि पद्दुचेरी. या भागावरती कोणाचं राज्य होतं? फ्रेंचांचं. मग फ्रेंच हा भाग सोडून कधी गेले? 1954 ला. फ्रेंच हा भाग कधी सोडून गेला? 1954 ला. बऱ्याच लोकांची लँग्वेज कुठली होती? फ्रेंच. पण त्यांना भाषा कुठे सुद्धा स्वीकारली? फ्रेंच. 1. दुसरा पर्याय, ही जी पद्दुचेरी आहे हा काय? केंद्रशासित प्रदेश आहे. पद्दुचेरी काय? केंद्रशासित प्रदेश. इथे विधानसभेचे किती सदस्य आहेत? 30. विधानसभेचे सदस्य किती आहेत? 30. इथे विधानसभा आहे. ठीक आहे. 1964 पासून. आणि इथले सध्या मुख्यमंत्री कोण आहे? एन रंगास्वामी. इथले मुख्यमंत्री सध्या कोण आहे? एन रंगास्वामी. आणि 30 विधानसभा सदस्य संख्या आहे. भारतामध्ये 3च ठिकाणी विधानसभा आहे. 8 केंद्रशासित प्रदेशापैकी एक आहे तुमच्या दिल्लीमध्ये, दुसरे आहे पद्दुचेरीमध्ये आणि तिसरे आहे जम्मू काश्मीरला. परंतु जम्मू काश्मीरच्या निवडणूक होणं बाकी आहे. ठीक आहे. तर लडाखचे सध्या मुख्यमंत्री कोण आहे? एन रंगास्वामी. आणि फ्रेंच भाषा कुठली? पद्दुचेरीची. कारण की इथं फ्रेंचाचं राज्य होतं म्हणून. जसं गोवा राज्य कोणाचं होतं? पोर्तुगीजांचं. लक्षामध्ये 1961 ला पोर्तुगीज चालला गेले. तसं मग या पद्दुचेरी राज्य कोणाचं होतं? तर पद्दुचेरी राज्य होतं मित्रांनो फ्रेंचाचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत किंवा होते? भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? 1 कावेरी नदी, 2 सतलज नदी, 3 गंगा नदी आणि 4 कासी नदी. त्याला कासी नदी ती कोसी नदी असते. कोसी नदी. 4 पर्याय दिले मित्रांनो. याचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3
गंगा या नदीशी भारत आणि बांगलादेशमध्ये वाद आहेत. कोणामध्ये? भारत आणि बांगलादेशमध्ये. मग याच्यासाठी आपण एक समझोता केलाय 1996 ला. कधी केलाय? 1996 ला. कोणामध्ये झाला आहे? तर त्या काळात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, त्या ठिकाणी बांगलादेशच्या पंतप्रधान कोण होता? शेख हसीना. आणि भारताचे पंतप्रधान होते HD देवे गौडा. काय नाव त्यांचं? HD देवे गौडा हे भारताचे कोण होते? पंतप्रधान. या दोघांच्या मध्ये 1966 ला हा कुठला? त्या ठिकाणी पाणी वाटप करार झालाय. कुठला? पाणी वाटप करार, त्याला आपण म्हणतो गंगा पाणी वाटप करार. ठीक आहे, किंवा फरक्का जल विवाद असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर भारत आणि बांगलादेशमध्ये गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत काय वाद आहे? चला पुढचा प्रश्न घेऊया. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे? आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे? 4 ऑप्शन दिले. 1 हेग, 2 न्यूयॉर्क, 3 टोकियो, 4 नवी दिल्ली. आंतरराष्ट्रीय कोर्ट, इंटरनॅशनल कोर्ट कुठे? असा तो प्रश्न मित्रांनो. या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 1 किती आहे? 1 हेग. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे? हेग मध्ये. हे कुठले मित्रांनो? हेग हे नेदरलँड देशाची राजधानी. कुठल्या? नेदरलँड. ठीक आहे. आपली जी युनो आहे, युनो 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 म्हणजे युनो कुठलं? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. त्याचे 6 संस्थामार्फत काम चालतं. किती? 6. या 6 संस्थांपैकी एक संस्था म्हणजे कुठली? आंतरराष्ट्रीय न्यायालय. आणि याच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठे? हेग. हे कुठे? नेदरलँड मध्ये. आलं लक्षामध्ये? चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत सध्या 2024 मध्ये? भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? 1 नितीन गडकरी, 2 अर्जुन मुंडा, 3 शिवराज सिंग चौहान की 4 शरद पवार. 4 पर्याय दिले मित्रांनो. 2024 आता जी 18वी लोकसभा निवडून गेली, नरेंद्र मोदी जे पंतप्रधान बनले, त्यांच्या मंत्रिमंडळात कोण आहे शेतकरी मंत्री, कृषी मंत्री असा तो प्रश्न आहे. जुना नाही, नवीन. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3 शिवराज सिंग चौहान हे काय सध्याचे भारताचे कृषी मंत्री आहेत. कोणी? कृषी मंत्री. यापूर्वी ते काय होते मित्रांनो? यापूर्वी ते मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. यापूर्वी काय होते? मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. लक्षामध्ये कोण? शिवराज सिंग चौहान. आणि महाराष्ट्रामध्ये जो कृषी दिवस आहे हा वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्ताने 1 जुलै साजरा करतो. महाराष्ट्र राज्य कृषी दिन कुठला? 1 जुलै त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्त. कोणाच्या? वसंतराव नाईकच्या जन्मदिनाच्या निमित्ताने. ठीक आहे, पुढे चला. यापैकी कोणता देश T20 विश्वचषक आज पावेतो म्हणजे आतापर्यंत जिंकलेला नाही? जी T20 क्रिकेट वर्ल्ड कपची जी स्पर्धा आहे, या स्पर्धेमधला जो वर्ल्ड कप आहे आतापर्यंत कुठल्या टीमने जिंकला नाही, कुठल्या देशाने विचारला नाही असा तो प्रश्न आहे. 1 आहे वेस्ट इंडिज, 2 आहे इंग्लंड, 3रा आहे दक्षिण आफ्रिका आणि 4था आहे पाकिस्तान. 4 पर्याय दिले मित्रांनो. क्रिकेट जे प्रेमी आहे, जे विद्यार्थी आपले ज्यांना क्रिकेटची आवड आहे, त्यांना 100% या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. आतापर्यंत क्रिकेटचा T20चा वर्ल्ड कप कोणी जिंकलेला नाही मित्रांनो. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका या देशाने आतापर्यंत T20 क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकलेला नाही. या T20 वर्ल्ड कपची सुरुवात कधी झाली? 2007 पासून. T20 वर्ल्ड कप किती वर्षानंतर येतो? 2 वर्षानंतर. किती वर्षानंतर येत असतो? 2 वर्षानंतर. सगळ्यात पहिले T20 वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे? भारताने. कोणी जिंकलेला आहे? भारताने. आता 2024 मध्ये झाला, वेस्ट इंडिज मध्ये झाला, बारबाडोस या ठिकाणी झाला. 2024 चा सुद्धा वर्ल्ड कप कोणी जिंकलेला असेल? भारताने जिंकलेला आहे. T20 वर्ल्ड कपच्या आताच्या टीमचे कॅप्टन कोण होते? रोहित शर्मा होते. T20 क्रिकेट वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द मॅच कोण होता? विराट कोहली होता. T20 क्रिकेट वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द सिरीज कोण होता? जसप्रीत बुमराह होता. T20 क्रिकेट वर्ल्ड कप मॅचचा जो उपकप्तान होता तो कोण होता? हार्दिक पांड्या होता. या सगळ्या गोष्टी T20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या लक्षात ठेवायच्या. पाठीमाग जे आज आपले 3-4 पेपर घेतलेले आपण ते पेपर पुन्हा एकदा बघा तुम्ही. त्याच्यामध्ये T20 क्रिकेट वर्ल्ड कप विषयी 100% प्रश्न आलाय. या IPS विषयी, BNS विषयी हमखास प्रश्न आलाय. प्रश्न वारंवार रिपीट होत आहे. म्हणून तुम्ही मित्रांनो हे जे व्हिडिओ तुम्ही बारकाईने बघा, काळजीपूर्वक बघा. आगामी जे काही तुमचे अजून पेपर बाकी पोलीस भरतीचे त्याच्यामध्ये तुम्हाला 100% फायदा होणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. तर उत्तर काय होतं? दक्षिण आफ्रिका.
G7 समूहाचे सन 2024 चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? G7 ची जी परिषद आहे, ठीक आहे, या G7 परिषदचं जे आता जे संमेलन झालं, जी कॉन्फरन्स झालेली आहे, ती कॉन्फरन्स कोणत्या देशामध्ये आयोजित केली असा तो प्रश्न आहे. एक आहे फ्रान्स, दोन आहे इटली, तीन आहे चीन आणि चार आहे ऑस्ट्रेलिया. चार पर्याय दिले मित्रांनो. जशी G20 आहे ना, आता G20 भारतात येऊन गेली, तशी G7 एक परिषद आहे. जसं G20 मध्ये 20 देश आहे, तसं G7 मध्ये 7 देश आहे. मग आता जी 2024 ला जी झाली, ती कोणत्या देशात झाली ते विचारलं. एक फ्रान्स, दोन इटली, तीन चीन, चार ऑस्ट्रेलिया. मग कुठे झालेली आहे? या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो, पर्याय क्रमांक 2. इटली या देशामध्ये काय झाले, आताच G7चं संमेलन झालेलं आहे. हे G7 जे संमेलन आहे, ते G7 हे काय प्रकार आहे, तर G7 मध्ये मित्रांनो त्या ठिकाणी 1975 मध्ये ती स्थापना झाली. कधी स्थापना झाली G7 ची? 1975 मध्ये. G7 मध्ये 7 देश आहे. किती देश आहे? 7. 7 देश कुठले? आता लिहित नाही मी, तुम्हाला सांगतो, लक्ष देऊ नका. एक आहे इंग्लंड, दुसरा आहे फ्रान्स, तिसरा आहे अमेरिका. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका. ठीक आहे. याच्या पुढे चौथा देश आहे जर्मनी, पाचवा आहे जपान, सहावा इटली आणि सातवा आहे कॅनडा. असे 7 देश कशाचे या G7 चे सदस्य आहेत. आणि रोटेशन नुसार एक एक वर्षासाठी एक एक देशाला अध्यक्षपद दिलं जात असतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. फ्रेंच ओपन 2024. आता बघा, हा सुद्धा प्रश्न पाठीमागच्या आता आपण जे काल घेतली ती प्रश्नपत्रिका अमरावती त्याच्यात रिपीट आलेला प्रश्न आहे. त्यानंतर तुमचा तो T20 सुद्धा आलेला आहे. फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूंनी जिंकली? फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूंनी जिंकली असा तो प्रश्न आहे. एक राफेल नदाल, दोन अँडी मरे, तीन कार्लोस अल्काराज आणि चार दिमित्री श्रीगोर. 4 पर्याय दिले मित्रांनो. जसा क्रिकेटचा प्रश्न आला चालू घडामोडीचा, तसा टेनिसचा पण आलाय. मग फ्रेंच ओपन 2024च्या टेनिस स्पर्धा, जी विम्बल्डन स्पर्धा म्हणतो आपण त्याला, ही विम्बल्डन स्पर्धेचा त्या ठिकाणी विजेता कोण आहे? तर 4 ऑप्शन पैकी अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कार्लोस अल्काराज यांनी हे फ्रेंच ओपन 2024 ही टीम किंवा हा पुरस्कार त्यांनी यावरचा जिंकलेला किंवा ते विजेते ठरलेले. आणि कार्लोस अल्काराज कुठले मित्रांनो? कार्लोस अल्काराज हे स्पेन देशाचे. कार्लोस अल्काराज कुठले? हे स्पेन देशाचे. कुठले? स्पेन देशाचे. आता ही जी फ्रेंच जी स्पर्धा झालेली आहे, जसं आपण सांगितलेलं आहे की कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेली आहे, ते फ्रेंच देशाचे, या संदर्भातली आपण माहिती घेतलेली आहे. बरोबर आहे. आता मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये अजून एक दुसरे जे खेळाडू होते, या स्पर्धेमध्ये अजून एक दुसरे खेळाडू होते, महिला खेळाडू होत्या. त्या महिला खेळाडूचं नाव आहे बघा त्या ठिकाणी इगा स्वेटेक. इगा स्वेटेक. फ्रेंच ओपन 2024 चा पुरुष एकेरी विजेता कार्लोस अल्काराज स्पेनचा आहे. आणि या स्पर्धेची महिला एकेरी विजेता आहे, तिचं नाव इगा स्वेटेक. आणि ती कुठल्या देशाची मित्रांनो? ती पोलंड देशाची. कुठल्या देशाची? ती पोलंड देशाची. आलं लक्षामध्ये? चला पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणते बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही? खालीलपैकी कोणते बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही असा प्रश्न आहे. एक सशस्त्र सीमा बल, दोन इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल, नंबर 3 राष्ट्रीय रायफल, नंबर 4 आसाम रायफल. 4 पर्याय दिले मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर माहित आहे. तर त्यांनी काय विचारले? केंद्रीय सशस्त्र या ठिकाणी निमलष्करी दल असा सुद्धा ते प्रयोग करू शकले असते शब्दाचा. त्याला काय होतं आपण? निमलष्करी दल. कुठलं नाहीये ते विचारलं. आहे विचारलं का? नाही. कुठलं नाहीये ते विचारलं. एक सशस्त्र सीमा बल, यालाच म्हणणार आपण SSB. दुसरं आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल, त्यालाच म्हणणार आपण ITBP. तिसरं राष्ट्रीय रायफल आणि चौथा आसाम रायफल. तर आसाम रायफल म्हणणार आपण AR. तर कुठलं नाही मित्रांनो आपल्याकडे? पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय रायफल. पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय रायफल नावाचा प्रकार भारतामध्ये नाही. राष्ट्रीय रायफल नावाचा आहे का? नाही.
सशस्त्र सीमा बल जे आहे ते कोणाची रक्षा करतं? भारताचे नेपाळ आणि भूटान, नेपाळ आणि भूटान सीमाचं रक्षण करणार कुठली सीमा आहे? सशस्त्र सीमा बल. नेपाळ व भूटान देशाच्या सीमा रक्षणाचं काम कोण करतं? SSB. ITBP कोणाचं करतं? ITBP करतं लडाख आणि म्यानमारचं. लडाख आणि म्यानमार याच्यासोबत भारताची जी सीमारेषा आहे, या सीमारेषेचं रक्षण कोण करतं त्या ठिकाणी? ITBP करतं. आणि आसाम रायफल कोणाचं करतं? तर चीन आणि म्यानमार याच्या दरम्यान चीन आणि म्यानमारची भारतासोबत जी सीमा लागलेली आहे, या भारतीय सीमेचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? आसाम रायफलची. सशस्त्र सीमा बल SSB नेपाळ भूटान, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP लडाख आणि म्यानमारसाठी, आसाम रायफल AR चीन आणि म्यानमारच्या सीमेच्या रक्षणासाठी म्हणजे भारताला जे लागली त्यासाठी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? 1 हत्ती, 2 सिंह, 3 बैल आणि 4 शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी विचारलेला आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठला आहे मित्रांनो? शेकरू. कुठला आहे? शेकरू. यालाच म्हणतो आपण खार. आपण खारुताई म्हणते ना, जे झाडं असतात ना ती खार. लक्षामध्ये. त्यालाच आपण हिंदीमध्ये म्हणतो गिलहरी. याला काय म्हणतो हिंदीमध्ये? गिलहरी. आणि एक विशेष करून कुठं आढळतं? हे पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर जो तालुका आहे, भीमाशंकर म्हणजे आंबेगाव इथे, ते भीमाशंकरच्या जंगलामध्ये हे आपल्याला आढळून येत असतं. लक्षामध्ये. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कुठला आहे? शेकरू आहे. शेकरूलाच आपण मराठी आपल्या बोलचालात भाषा म्हणतो खार, जी खारुताई म्हणतो ना आपण झाडावर चढते ती. आणि याला हिंदीमध्ये काय म्हणणार आपण? गिलहरी. आणि हे विशेष करून कुठं आढळतो? पुण्यातल्या भीमाशंकरच्या जिल्ह्यामध्ये ही खारुताई, हे शेकरू हा प्राणी आपला आढळत असतो. महाराष्ट्र राज्याचं राज्य फुल कुठलं आहे? तर आहे तामन, जारूळ, मोठा बोंडारा. फुल. फळ कुठलंय? आंबा. आंबा. ठीक आहे. आणि राज्य पक्षी कुठला आहे? तर हरियाल, हिरवं कबूतर आहे. लक्षामध्ये या गोष्टी लक्षात घ्यायची गरज आहे. 34 क्रमांकाचा प्रश्न आहे. भारत आणि चीन यांच्या दरम्यान कुठले युद्ध झाले? भारत व चीन यांच्यामध्ये युद्ध कधी झाले हे विचारले. 1 1971 ला, 2 1962 ला, 3 1959 ला की 4 1975 ला. 4 पर्याय दिलेले मित्रांनो. भारत चीन युद्ध कधी झाले? तर अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. काय? पर्याय क्रमांक 2. 1962 ला भारत आणि चीन मध्ये युद्ध झाले. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी मित्रांनो, हे युद्ध भारत हा हारला. भारत युद्ध हरला. आणि 1962 मध्ये भारत आणि चीनचं युद्ध झालं. त्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री होते PK मेनन, मात्र त्यांना हटवण्यात आलं. आणि भारताच्या संरक्षण मंत्री पदाची जी धुरा आहे, त्याच वेळेस जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या खांद्याला सोपवण्यात आले. लक्षामध्ये. यशवंतराव चव्हाण त्यावेळेस काय बनले? महाराष्ट्राचे संरक्षण मंत्री बनले. महाराष्ट्रात काय बनले? संरक्षण मंत्री 1962 च्या भारत चीन युद्धाच्या वेळेस. आणि यात भारत चीन युद्धाविषयी एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे कुठला? पंचशील करार. कुठला करार? पंचशील करार. पंचशील करार सुद्धा कोणामध्ये झालाय? भारत आणि चीन मध्ये झालाय. कधी झालाय? 1954 मध्ये झालाय. हे झालाय 1954 मध्ये. भारत आणि चीन मध्ये यांच्यावर करार झाला पंचशील करार 1954 मध्ये. ठीक आहे. चला, तर भारत चीन युद्ध झालं 1962 ला, एकदाच झालेलं आहे आणि ते युद्ध भारत हारलेलं आहे. चला, शेवटचे 2च प्रश्न बाकी, त्यानंतर संपलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? भारताची जी सर्वात मोठी मध्यवर्ती बँक आहे, बँकांची जी बँक आहे, त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1935 ला, 1947 ला, 1950 ला, 1925 ला. 4 पर्याय दिले मित्रांनो. अचूक पर्याय क्रमांक 1. 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. मग 1935 ला कधी झाली? तर 1 एप्रिल 1935 ला झाली. कधी झाली? 1 एप्रिल 1935 ला स्थापना झाली. पहिला मुद्दा. आरबीआय ऍक्ट 1934 नुसार स्थापना झाली. कधी झाली? आरबीआय ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 ला स्थापना झाली. पहिला मुद्दा. याचे पहिले जे गव्हर्नर होते आरबीआयचे, आता आरबीआयचं सगळ्यात महत्वाचं पद कुठलंय? गव्हर्नर. तर आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते बघा, स्मिथ ऑसबोर्न. कोण होते?
स्मिथ ऑसबोर्न ही पहिली ब्रिटिश व्यक्ती होती, आरबीआयची पहिली गव्हर्नर, फर्स्ट गव्हर्नर ब्रिटिश. पहिली भारतीय गव्हर्नर कुठली असं विचारले तर आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी, मराठी व्यक्तीसाठी अभिमानास्पद बाब आहे. आरबीआयची पहिली गव्हर्नर भारतीय व्यक्ती ही मराठी होती आणि त्यांचं नाव आहे सी डी देशमुख. म्हणजे कोणते? चिंतामणराव देशमुख. सी डी देशमुख हे काय होते? आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते, भारतीय व्यक्ती. भारतीय व्यक्ती आरबीआयचे विचारले तर उत्तर काय असेल? सी डी देशमुख. आणि सध्या कोण आरबीआयचे गव्हर्नर आहे? शक्तिकांत दास. सध्या प्रेझेंट मध्ये आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे? शक्तिकांत दास. आरबीआयचं मुख्यालय कुठे आपलं? मुंबईमध्ये. आरबीआयचं मुख्यालय कुठे येतं? मुंबईमध्ये. एवढं आरबीआय विषयी पुरेसं आहे. ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न. जीपीएस चे सविस्तर रूप काय म्हणजे फुल फॉर्म? जीपीएस चे फुल फॉर्म काय आहे? जनरल पोस्ट स्टेशन, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, गॅस अँड पेट्रोलियम स्टेशन, यापैकी नाही. जीपीएस कशासाठी आहे? तर साधा सोपा प्रश्न मित्रांनो, उत्तर ऑप्शन मध्ये उत्तर दिलेलं आहे. आपण सगळेजण काय वापरतो? सगळेजण मोबाईल वापरतो आणि आपलं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी काय असणं गरजेचं आहे? जीपीएस चालू असणं गरजेचं आहे. मोबाईल काय असणं गरजेचं आहे? जीपीएस. साहजिकच जीपीएस म्हणजे मग जनरल पोस्ट स्टेशन येणार नाही, गॅसचा पण संबंध नाही, यापैकी पण नाही. अचूक उत्तर कुठलं आहे? ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. तुम्ही आहे कुठे याचा शोध घेण्यासाठी जीपीएस गरजेचा आहे. जीपीएसची जी सुरुवात आहे मित्रांनो, जगामध्ये सगळ्यात पहिले 1960 मध्ये सुरुवात झाली. कधी? 1960 मध्ये. कुठं सुरुवात झाली? अमेरिकेमध्ये सुरुवात झाली. कुठे? अमेरिकेमध्ये. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने याची सुरुवात केली. कोणी सुरुवात केली? अमेरिकेच्या संरक्षण विभागाने. म्हणजे डिफेन्ससाठी, आर्मीसाठी फक्त याचा वापर होता. सामान्य जनतेसाठी खुलं होतं का? नाही. तेव्हा तर मोबाईल पण नव्हता. मग सुरुवात कधी झाली? तर 1995 पासून. कधी? 1995 पासून सर्व नागरिकांना म्हणजे त्या ठिकाणी वैश्विक पातळीवर, जागतिक पातळीवर सगळ्यांसाठी जीपीएस या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली सिव्हिल लोकांना सुद्धा. ठीक आहे. सुरुवात झाली 1960 मध्ये. अमेरिकेमध्ये डिफेन्ससाठी कॉमन सिव्हिलियनना, सामान्य नागरिकांना नव्हती. तर सुरुवात काय झाली? 1995 मध्ये सामान्य नागरिक सुद्धा, सामान्य लोक सुद्धा वापरू शकतात. जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. याचा वापर अनेक ठिकाणी केला जात असतो. मोबाईलचं लोकेशन बघण्यासाठी असो, मोबाईलमध्ये आपण ट्रेन असेल तर आपण ट्रेनचं बघतो, किंवा एखादी गाडी जर असेल, गाडी सुद्धा जीपीएस लावू शकतो, गाडी कुठे समजू शकतो. म्हणजे व्यक्ती असेल, वस्तू असेल, त्याचं इच्छित स्थान, करंट पोझिशन काय ते बघण्यासाठी कशाचा वापर केला जातो? जीपीएस. आणि जीपीएस हे सॅटेलाइटद्वारे मित्रांनो त्या ठिकाणी कंट्रोल केलं जात असतं. कशाद्वारे? सॅटेलाइटद्वारे, उपग्रहाद्वारे. ठीक आहे. या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 2 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे जीपीएस. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आजचा आपण जालना पोलीस भरतीचा पेपर घेतलेला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की या आजच्या पेपरमध्ये आपण घेतलेले प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे. जालना जिल्हा व्यतिरिक्तचे ज्यांचा पेपर बाकी त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुमचे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मित्र, नातेवाईकांना तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता, त्यांना चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सांगू शकता, जेणेकरून तुम्हाला आणि त्यांना सुद्धा त्यांच्या निकालामध्ये याचा महत्वाचा हातभार लागेल किंवा योगदान असेल. आजच्यासाठी एवढंच. अजून आपले बाकीचे पोलीस भरतीचे ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये सामान्यांचे जे प्रश्न आहेत त्याचे जे उत्तर आहे आणि त्याचं अचूक विश्लेषण सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.